सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 काही घटकांची लेखी परीक्षा होऊन गेली आणि काही घटकांची राहिलेली आहे. त्यातले त्यात जिथं सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन होती असे दोन घटक सीपी मुंबई आणि पुणे शहरचे जे काही हे होते जागा होत्या त्या जास्त होत्या आणि तिथं अर्ज सुद्धा जास्त आलेले होते. आणि त्यानंतर फायनल पुण्याचा कट ऑफ लागला आणि कट ऑफ नंतर लेखी परीक्षा सुद्धा झालेली आहे. आणि पुणे शहरचा तुम्ही लेखी परीक्षेचा पेपर जर बघितला असाल तर पाठीमागं भरती पडायच्या अगोदर 3 महिने अगोदरपासून सांगत होतो की 19, 21, 22, 23 आणि 24-25च्या पोलीस भरतीला कशा पद्धतीनं समितीचा कल बदललेला असणार आहे आणि मग त्याच पद्धतीने पेपर कसा आला होता त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं होतं. सो आता चर्चेचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, जिथं 30% ते 35-40% कॉम्पिटिशन असणारी आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील जी की पुढची भरती आहे किंवा जे काही घटक आहे जो लेखी परीक्षा येऊन ठेपलेले आहे, फिजिकल सुद्धा झालेलं आहे. सीपी मुंबई शहरचं जे काही ग्राउंड आहे ते झालेलं आहे आणि फिजिकलचा कट ऑफ येणाऱ्या ह्या एंडपर्यंत लागेल म्हणून मी सांगितलेला होता. आणि अजून सुद्धा सांगतोय की काही लोकांनी भीती घालून ठेवली की येत्या एंडला सीपी मुंबईचा पेपर होणार आहे. तर अजिबात घाबरून जाऊ नका. अजून कोणत्याही पद्धतीने कट ऑफ लागलेला नाही आहे. कट ऑफ लागल्यानंतर काही दिवसांनंतर 3, 4, 5 दिवस अगोदर तुमच्या हॉल तिकीट येणार आणि तदनंतर मग तुमचं लेखी परीक्षा होणार. लक्षात ठेवायचं अजून कोणत्याही पद्धतीनं कट ऑफ लागलेलं नाही. आता कट ऑफ लावणं एवढं सोपा विषय नाही, लक्षात ठेवायचं. सो जे भरती प्रमुख असतात त्यांना 10 वेळा ते चेकआउट करावं लागेल. कारण एका मुलग्याचं जर याच्यामध्ये नुकसान झालं, एका मुलगीचं जर नुकसान झालं तर ती त्या स्पर्धेतनं बाहेर पडू शकते, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईचं लेखी परीक्षा जसे डिपार्टमेंटनं परिपत्रक काढून अगोदर तुम्हाला अलर्ट दिलेला आहे की पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा. आणि त्यातल्या त्यात मी स्वतः 1.5 महिना अगोदर सांगितलं होतं की 15 तारखेच्या आसपास, 15 एप्रिलच्या आसपास तुमची लेखी परीक्षा होणार आहे, तुम्ही तयार राहायचं आहे. सो ज्याने ऐकलं त्यांचे स्कोअर आता 90-92 तर आहेच, पण ज्यांनी स्किप केलं त्यांचं थोडंसं अवघड झालं, लक्षात ठेवायचं. सो शेवटचे दिवस आहेत 15 दिवस किंवा 12 दिवस एवढं पकडा. आणि लक्षात ठेवा ह्या 12 दिवसामध्ये सुद्धा खूप काही करता येते. फक्त एकच लक्षात ठेवा, स्वतःला कोंडून घ्या आणि एवढा अभ्यास करा की कसा निवड यादीत आला, मेरिट यादीत आला ते कळलंच नसलं पाहिजे, लक्षात ठेवा. सो सगळ्यात महत्त्वाचं की खूप मुलांचे प्रश्न आहेत की सर सीपी मुंबईचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे किंवा जे काही असेल ते असेल. काही काल आपल्याला मेसेज आलेले होते किंवा विद्यार्थी जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ऑनलाईन बॅचचे, ऑफलाईन बॅचचे, त्यांचा एक प्रश्न होता की सर असं असं ह्या पोलीस भरतीचं मला मार्गदर्शन करा, त्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन करा. आणि त्यांच्या मनामध्ये असलेला एक न्यूनगंड मी क्लिअर करतोय की एक एक जिल्ह्याचं एक एक घटकाचे लेखी परीक्षेच्या बाबतीत कोणतरी तो संबंधित जिल्हा प्रमुख अधिकारी, क्लास 1 अधिकारी असतील, भरती प्रमुख असतील, त्यांच्याकडे बघून त्या पेपरला ते ठपका ठेवत आहेत, लक्षात ठेवा. असं काही नाही आहे की कोणत्याही एका व्यक्तीला पूर्ण पेपर काढण्याचा अधिकार दिलेला नसतोय. अजूनही सांगतोय की पेपर कशा पद्धतीने काढले जातात, कसे सेट केले जातात, काठिण्य पातळी काय ठरवायची, कशा पण ठरवायची, ह्याचा सगळा विषय. फॉर एक्झाम्पल आताच सांगतोय की जिथं जिथं कमी जागा आहेत तिथले पेपर हे इझी टू मॉडरेट लेवलचे होते. आणि जिथं जास्त जागा आहे, खूप सारी कॉम्पिटिशन आहे, तिथं 100% पेपर हार्ड लेवलचा काढावाच लागेल. जर सोपा काढला तर समान मार्क घेणारे, एज फॅक्टरवरती बसणारे किंवा एज्युकेशन फॅक्टरवरती बसणारे तर हजारो आणि शेकडो मुलं भेटतील. आणि मग करायचं काय, त्यावेळी त्यांच्यात बांधू लागतील. तर मग इथं काय करावं लागतंय की इथं पेपर आहे तो हार्ड लेवलचा कन्वर्ट करावा लागेल. सेम पुण्याला तेच झालं की जागा जास्त होत्या, कॉम्पिटिशन मोठी होती, स्पर्धा जास्त होत्या, म्हणून त्यांनी डायरेक्टली काय केलं, पेपर थोडा हार्ड काढला. जवळजवळ 15%-20% पेपर हार्ड काढला आणि लेंदी काढला, म्हणजे मोठाच्या मोठा वाचण्यात वेळ जावा. एक प्रश्न बघायला गेला तर 1.11 सेकंदाचा प्रश्न होता, म्हणजे 1 मिनिट 11 सेकंदाचा. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही तिथं थांबला तर तुम्ही 100% तुमचं टाइम मॅनेजमेंट होणार नाही. सो मग पेपर कसा सोडवावा सायंटिफिक, म्हणजे एकदम जबरदस्त परफेक्ट टायमिंगमध्ये, त्यासाठी काही लेक्चर आपल्या अगोदर झालेले होते. सो इथंच चुकते मुलांचं की वर्षभर अभ्यास केलाय, 2 वर्ष अभ्यास केलाय आणि सर माझं झालंच नाही, टाइम कव्हर झालेलंच नाही. ह्या सगळा बोंबाबोंब झालेला आहे ह्यावेळेच्या पुण्याच्या पेपरला. सो जे पाठीमागं सांगत होतो की हा पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलला कन्वर्ट होणार आणि ते त्याच पद्धतीने झालं. आणि कुठंतरी ग्रुप सी लेवलचे प्रिलियमचे जे पेपर असतात तशा लेवलचे प्रश्न हे पुण्याच्या शहरच्या पेपरसाठी, लेखी परीक्षेसाठी आलेले दिसून येतात, लक्षात ठेवायचं प्रत्येक विषयामध्ये. आणि मग एकंदरीत याचा जे काही फायनल कट ऑफ आहे, फायनल मेरिट आहे, त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट होणार, मी ह्याच्या आधी सांगितलेलं होतं. तर
ज्यावेळी लेखी परीक्षा व्हायची आहे त्याच्या अगोदर एक मी लेखी परीक्षेच्या बद्दल फिजिकल आणि लेखी मिळून एकंदरीत पूर्ण कास्टच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या आणि एकंदरीत फिजिकल आणि लेखीचा मिळून फायनल कट ऑफ किती लागणार ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं होतं. त्याच पद्धतीनं ह्या 1-2 दिवसामध्ये आपण सीपी मुंबईचं पण करणार आहे की फिजिकलचा कट ऑफ किती लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला लेखीला किती मार्क घ्यावं लागतील याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या 1-2 दिवसामध्ये करणार आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. सो तो जर तुम्हाला कट ऑफ हवा असेल मुंबईचा तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तो जो कट ऑफ आहे तो तुमच्यापासून स्किप होणार नाही, लक्षात ठेवायचं. सो सगळ्यात महत्वाचं, आता सर पुण्याचा विषय झाला, आता मुंबईचा विषय काय, सेम पुण्यापेक्षा मुंबईला जागा जास्त आहेत आणि त्यात दुधात साखरेचा योग जो होता तो म्हणजे 1062 जागांचा. सो 1062 जागा वाढल्या आणि अजूनही वाढण्याची शक्यता आहे, पुण्याला सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पण विषय अशा पद्धतीनं आहे की 1062 जागा वाढल्यामुळं 3500 प्लस सीट झाल्या आणि तिथं कॉम्पिटिशन अजून कमी होणार हे माहीत आहे. पण लक्षात ठेवा, इथं जागा जास्त असल्यामुळं, उमेदवार एकाच दहा प्रमाणात असल्यामुळं सगळ्या गोष्टी पुढं या ज्या आहेत त्या होणार, लक्षात ठेवायचं. आणि हा जो पेपर आहे, हा मुंबईचा पेपर, हा सुद्धा मॉडरेट टू हार्ड लेवलला कन्वर्ट होणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो तुम्हाला अलर्ट देतोय, आता नाही करणार, तुम्हाला पुढे जाऊन कळेल की बाबा कशा पद्धतीनं असतो वगैरे पेपर. तर लक्षात ठेवा, जी मुलं आपल्याला फॉलो करतात त्यांना सांगतोय की मॉडरेट टू हार्ड लेवलला हा जो पेपर आहे तो कन्वर्ट होणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, तर लक्षात ठेवा, प्रत्येक विषयामध्ये वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे प्रश्न असतात अतिशय महत्त्वाचे, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर इझी टू मॉडरेट लेवलचा जरी असला किंवा मॉडरेट टू हार्ड लेवलचा जरी असला तर त्याची काठिण्य पातळी ही एमपीएससी ग्रुप सी लेवलच्या प्रिलियम्स आणि मेन्स सारखी असणं लक्षात ठेवायचं. त्यामुळं जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात, त्यांना सांगतोय मी की तुम्हाला काही पण करून एवढं विषय करावा लागतोय की आपण जे करतोय ते हार्ड लेवलला जाऊन घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विषय पकडला, म्हणजे मराठी ग्रामर पकडला, तर मराठी ग्रामरमध्ये सुद्धा वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन कशा पद्धतीने असतात आणि ते कशा पद्धतीने येऊ शकतात याचा विचार करता आला पाहिजे. सेम मॅथ्स इकडे गेलं तर मॅथ्स रिझनिंग सगळ्यात महत्त्वाचा, मॅथ्स रिझनिंगचा घटक आहे. पुण्याला सुद्धा मॅथ्स रिझनिंग हे लेंदी प्रकारचं आलं होतं आणि त्यातल्या त्यात हार्ड लेवलचं आलेलं दिसून येते, लक्षात ठेवायचं. सो मग मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचं, तर मुंबईसाठी करायचं काय, आता शेवटचे 15 दिवस राहिल्यात, तर लक्षात ठेवा, या मुंबईच्या पेपरसाठी आपण एक मुंबई जिल्हा स्पेशल आणि सगळ्या जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाची PDF तुम्हाला तयार केली. मुंबईच्या पेपरला सुद्धा आणि पुण्याचे पेपर जो परवा झाला त्यावेळी जेवढे हार्ड प्रश्न होते सगळे आपल्या PDF मध्ये होते, लक्षात ठेवायचं. सगळे इझिली तर काय विषयच नाही, कारण ते आपण ऑलरेडी कव्हर केलेत. कारण की प्रश्नांची संख्या आहे 15,323 प्रश्न आहे आणि जवळजवळ 2100 प्लस पानांचा हा PDFचा बॅच आहे, लक्षात ठेवायचं. 2100 प्लस पानांची ही PDFची बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जेणेकरून समितीचा कल, मी वारंवार म्हणतोय की भरती पडायच्या अगोदर 3 महिने अगोदर गायडन्स करतो तो की ह्यावेळी 100% कुठेतरी कल वळणार आणि 100% ही स्पर्धा कमी करायला कुठेतरी हार्ड लेवलला क्वेश्चन विचारावे लागतील आणि त्या पद्धतीनं ते झालं, लक्षात ठेवायचं. सेम ॲज मुंबईला पण तुम्हाला हे अशाच पद्धतीने दिसून येणार, लक्षात ठेवायचं. समजते. सो ह्या PDF मध्ये आपण मगापासून सांगतोय की सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, मॅथ्स असेल, मॅथ्स रिझनिंग, GKGS, मराठी ग्रामर, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न असतील, जिल्हा स्पेशल असतील किंवा 1984 पासून ते 2025 पर्यंतचे अतिशय महत्त्वाचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे काही क्वेश्चन आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत, जेणेकरून तुमचा एक सुद्धा मार्क जायला नको. सो हे अतिशय महत्त्वाची PDF आहे. आता ह्या भरतीला जे पाठीमागे घटक झाले त्याच्यामध्ये 38 प्रश्नांपासून जास्तीत जास्त 62 प्रश्नांपर्यंत आपल्या PDF मधले प्रश्न आले, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ही PDF हवी आहे, ज्याला इतिहास करायचा, ज्याला गुलाल लावायचा आहे, त्यांनी लवकर एक काम करा. ह्या PDFचा रेट होता 799 रुपये, आपण देतोय फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला ही PDF घर बसल्या मिळणार, लक्षात ठेवायचं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुम्हाला 100% निकालात आणून देणार ही PDF आहे. पण मॅथ्स रिझनिंग मात्र पहिला करा, कारण की त्यातले जे काही अवघड प्रश्न आहेत ते तुम्हाला 100% मार्क मिळवून देतील, जेणेकरून तुमचे प्लस पॉईंट होतील, प्लस मार्क होतील आणि सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढून जाईल. सो ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो पुढचं मार्गदर्शन आहे की एकंदरीत सीपी मुंबईचा फिजिकलचा कट ऑफ किती लागणार आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत फायनल मेरिट किती लागू शकतं याचं संपूर्ण विश्लेषण, प्रत्येक कास्ट वाईज, प्रत्येक समांतर आरक्षणावाईज सगळी एक जागेचा कट ऑफ तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. पण जाता एक गोष्ट सांगतोय की वेळ कमी आहे, इकडे तिकडे फॉलो करत बसू नका, वेळ घालू नका, ही अपडेट ती अपडेट ह्याच्यामध्ये वेळ घालू नका. 100% 2-3 मार्क जर शेवटच्या टप्प्यामध्ये गेले तर 36 ते 40 पोरं तुम्हाला
मागं टाकू शकतात, लक्षात ठेवायचं. एवढी मोठी ताकद ह्या 3 मार्कांमध्ये आहे. तुम्ही असं समजू नका की 1 मार्काने वेटिंगला, 1 मध्ये सुद्धा 10, 12, 7, 8 मुलं असतात, लक्षात ठेवा, मुली असतात. त्यामुळं अजिबात इकडे तिकडे वेळ घालू नका. 100% निकालात येण्यासाठी ही एक शेवटचे 10 दिवस आहेत. नसेल तर परत तोच संघर्ष आणि तोच ग्राउंड, तोच शूज, सगळं तेच 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 सगळं, तोच आई, तोच बाप, सगळेचे सगळे तेच तेच असणार, लक्षात ठेवायचं. आणि तोच घाम असणारा अंगावरती. सो आता वर्दीवरती मिरवायचे दिवस आहेत. ह्या दिवसांमध्ये लक्षात ठेवा, वय वाढत चाललंय. तुम्ही त्याचा विचार करा आणि 100% निकाल देण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना जो काही लेखी परीक्षा होणार आहे पुढच्या, त्या सगळ्यांसाठी शुभेच्छा देतोय. आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे एकंदरीत कट ऑफ किती लागू शकतोय, त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवावाच लागेल. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.